जर आपण पॉझिटिव्हिटी जर अफर्मेशन केलं त्याच्यामध्ये टाकले ना तर आपली जी हवा आहे ती नक्कीच आपल्याला भेटू शकते. तर ते कसे तुम्हाला माहितीच आहे मंडळी, तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील युट्यूबवरती. मसावरी इमोटो यांनी पाण्यावर संशोधन केलेलं आहे. तर त्याच्याशी तुम्हाला माहीत असेलच, तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जसं पाण्याला जसं आपण बोलू तसं पाणी ते ऑब्झर्व करत असतं आणि आपल्या भावनामध्ये ते पाणी शोषून घेत असतं आणि तसं ते ऑब्झर्व करून आपण त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह बोला किंवा पॉझिटिव्ह बोला तसं ते पाण्याचं स्ट्रक्चर बदलत असतं. तेव्हा त्या पाण्याला ज्या पॉझिटिव्हिटी बोलतो ना तर ते पाणी पॉझिटिव्हिटी सगळं सकारात्मक आपल्या भावना सगळं शोषून घेत असतो. आपण जर त्याच्यामध्ये त्याची गोष्ट सांगते तर निगेटिव्हिटी जर बोललो काही बोललं ना तर ते निगेटिव्हिटी शोषून घेत असते आणि तसं स्ट्रक्चर तयार करत असते. डॉक्टर मसावरी इमोटो यांनी म्हणजे काय केलं तर पाण्यावर शोषण केलं ते पुस्तक पण आहे. तर त्यांनी बॉटला घेतल्या होत्या. तर त्या पाण्याच्या बॉटलांमध्ये त्यांनी एका याच्यावरती लव, एका याच्यावरती आय हेट यू, आय लव्ह यू म्हणजे असे जे हे नाव लिहिले होते त्याच्यावरती, म्हणजे त्याला अफर्मेशन दिलेले होते. काही एका बॉटलावरती निगेटिव्ह अफर्मेशन दिले होते आणि एका बॉटलावर त्यांनी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले होते. तर त्यांनी ज्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले त्यांनी दोन्ही बॉटला फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. तर त्यांनी ते उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये त्या पाण्याचं स्ट्रक्चर पूर्ण बदललेलं होतं. त्यांनी मायक्रोस्कोपमध्ये बघितलं होतं. तर ज्या बॉटलला त्यांनी निगेटिव्हिटी म्हटलेलं होतं का नाही तर त्या पाण्याचं स्ट्रक्चर हे एकदम असं विचित्र होतं. म्हणजे त्याचं जे फुल होतं काय ते फुल ते झालंच नव्हतं, खूप वेगळं. आणि ज्याला सकारात्मक पॉझिटिव्हिटी होती ना तर त्या पाण्याचं स्ट्रक्चर एकदम सुंदर पांढरं शुभ्र आणि फुलासारखं चमकत होतं. तर त्यांनी तिथे त्यांना आढळून आलं की आपण जसं पाण्याला आपण अफर्मेशन देऊ किंवा आपण जसं पाण्याला बोलू तसं पाण्याचं स्ट्रक्चर बदलत असतं. म्हणजे पाणी हे आपलं सकारात्मक भावना ह्या घेत असतं. तर मग आता विचार करा तर आपल्या पण शरीरामध्ये 70% पाणी आपल्या शरीरामध्ये पण आहे. तर आता आपण जसं पाणी पितो, हे बघा, आता आपण पाणी पितो तर मग आपण जर या पाण्याला पॉझिटिव्हिटी अफर्मेशन देऊ, हे पाणी जर किती चांगलं सकारात्मक बदल घडून येतील की नाही. तर तुमची जी पण इच्छा असेल, कोणती जी पण इच्छा असेल का हे बघा, पैशाशी संबंधी म्हणा, हेल्थ इश्यू म्हणा किंवा ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नसतं त्यांच्यासाठी पण, आणि तुम्ही सगळ्या ज्यांना नोकरी लागत असेल त्यांच्यासाठी पण, कशासाठी पण आपण ही टेक्निक करू शकतो. तर आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते मी. आता पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा. हे बघा मी पाण्याचा ग्लास भरून घेतलेला आहे. कोणती पण ग्लास घेऊ शकता तुम्ही, बॉटल घेऊ शकता किंवा काचेचा पण ग्लास घेऊ शकता. पण ते बॉटलचं असेल ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कसं करायचं किंवा कसं नाही आहे ते. मी हे नेहमी करते अफर्मेशन, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू लागली आहे मंडळी. तर काचेचा ग्लास घेतलेला आहे मी. आता या काचेचं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये अफर्मेशन, आता उदाहरणार्थ जर त्याला नोकरी लागत नसेल तर आता आपण कसं याला सकारात्मक भावनेने हे पाणी शुद्ध करू शकतो, म्हणजे याला अफर्मेशन देऊन हे पाणी कसं आपण सकारात्मक करू शकतो. तर हे बघा, आता उदाहरणार्थ मी असं म्हणणार माझ्याकडे ट्रक बघायचं पहिले. आपण पैशाच्या विषयी कसं बोलू शकतो तर तुम्ही बघू शकता की मी आता अशी बोलणार आहे की माझ्या आयुष्यात भरपूर पैसा आणि समृद्धी येत आहे. थँक यू युनिवर्स वॉटर. माझ्या आयुष्यात भरपूर पैसा आणि समृद्धी येत आहे. थँक यू युनिवर्स, थँक यू वॉटर, थँक यू. आता हे अफर्मेशन तुम्ही 21 वेळा बोलू शकता. अजून दुसरं अफर्मेशन कोणतं, तुम्हाला जर जे बोलत असेल ते, मला जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. मला जे हवं आहे ते माझ्याकडे युनिवर्स मला देत आहे. धन्यवाद युनिवर्स वॉटर, धन्यवाद. खूप भाग्यवान आहे मी, खूप भाग्यवान आहे. तुम्हाला जे हवं आहे त्यात तुम्ही बोलू शकता अफर्मेशन, ते कोणते पण असो, हेल्थच्या विषयी म्हणा, पैशाच्या विषयी म्हणा, कशी पण बोलू शकता. आता मी अजून बोलणार आहे ह्याच्यामध्ये. माझ्या आयुष्यात रोज नवीन संधी येत आहे. मला जे हवं आहे ते युनिवर्स मला देत आहे. मी पैसा अट्रॅक्ट करते, पैसा माझ्याकडे सहज येत आहे. युनिवर्सने मला एकदम छान छान संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. धन्यवाद युनिवर्स. खूप हेल्दी आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे. तर असे अफर्मेशन आपण पाण्यामध्ये बोलत असतात मंडळी. समजा ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नसेल त्यांनी पण पाण्याचा टप पाहून 21 वेळा हे पाण्यात अफर्मेशन केलं. युनिवर्स मला योग्य वेळी सुंदर बाळ देत आहे. मी निरोगी आहे, माझं बाळ खूप सुंदर आहे, मी प्रेग्नेंट आहे. धन्यवाद युनिवर्स वॉटर, धन्यवाद. ते आपण प्रेग्नेन्सीसाठी पण अफर्मेशन पाण्यामध्ये बोलू शकतो मंडळी. आणि ते अफर्मेशन टाकल्यानंतर याच्या पाण्यामध्ये काही ते ऑलरेडी आहे आणि ते पाणी पिऊन घ्यायचं असते आपल्याला. आणि ज्यांचे पेपर अजून बाकी असतील ना त्यांनी काय बोलायचं माहिती आहे का याच्यामध्ये, की माझा पेपर खूप छान गेलेला आहे, हो खूप सुंदर गेलेला आहे
आणि मला त्याच्यामध्ये खूप छान मार्क्स मिळालेले आहेत. हेच आपण 21 वेळा त्यात बोलायचं असतं की माझा पेपर खूप छान गेलेला आहे. मी खूप अभ्यास केलेला आहे आणि मला खूप छान पर्सेंटेज पडलेले आहेत आणि मला खूप छान जॉब पण लागलेली आहे. धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद. मी खूप खुश आहे. मी खूप आनंदात आहे. युनिवर्स माझ्याकडून काम करत आहे. माझं मन खूप आनंदी आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. युनिवर्स मला वेळोवेळी मदत करत आहे. मला जेवढे मार्क पाहिजे होते तेवढे मार्क मला मिळालेले आहेत. त्याबद्दल युनिवर्स खूप खूप धन्यवाद. तुमची जी पण अफर्मेशन असेल ना, आपण ती अफर्मेशन असेल याच्यामध्ये 21 वेळा पाण्यामध्ये बोलून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे मंडळी. जे पण कारण असेल ना, तुम्ही या पाण्यामध्ये बोलू शकता. एकच शब्द जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलू शकता. कोणी 21 वेळा बोलते तर कोणी 108 वेळा तुमच्या मनानं, असं काही नाही. पण 21 वेळा बेस्ट. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे टेक्निक करू शकता. जे पण कारण असेल, कोणाकोणाचे केस खूप म्हणजे हेअर खूप गळतात, म्हणजे केस खूप गळतात किंवा चेहऱ्यावर खूप पिंपल येतात, आपण त्याच्यासाठी पण हे टेक्निक करू शकतो. काहीच नाही, पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये बोलायचं की माझा चेहरा खूप सुंदर आहे, माझा चेहरा एकदम क्लीन आहे, माझे केस खूप सुंदर आहेत, माझे केस वाढत आहेत, माझे केस खूप चमकदार आहेत. म्हणजे आपण केसाच्या विषयी म्हणा किंवा चेहऱ्याच्या विषयी म्हणा, आपण कशासाठी पण हे टेक्निक करू शकतो. पैशासाठी पण करू शकतो. मग आपण जेव्हा हे पाणी पितो ना, तेव्हा आपल्या शरीरात असा खूप असा बदल होतो. ते तुम्हाला मी सांगते याच्यामध्ये. हे तुम्हाला हवं आहे, आपण या पाण्यामध्ये बोलून 21 वेळा आणि ते पाणी नंतर पिऊन घ्यायचं असतं. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलेलं असेलच मंडळी, हे जे पाणी असते ना, देवाजवळ म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी बघू शकता तुम्ही, प्रत्येक धर्मामध्ये लोटा असतो ठेवलेला पाणी भरून. तर ते जेव्हा तिथे ते लोक जेव्हा अर्चना पूजा जे करतात ना, तर त्या पाण्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी जात असते, सकारात्मक ऊर्जा जात असते त्या पाण्यामध्ये. आणि ते पाणी आपल्या सगळ्यांना देत असतात प्यायला. आणि त्या पाण्याची चव पण खूप वेगळी असते. तर तसंच असते मंडळी. तुम्ही जर आपल्या पाण्याला जर चांगले पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले ना, तर ते पाणी शुद्ध होते आणि आपल्या शरीरामध्ये जाऊन ते एक आपल्याला आपल्या पेशीमध्ये जात असतं आणि आपल्याला आपल्या इच्छांपर्यंत जाण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करत असते. म्हणजे काय, आपल्याला सकारात्मक ऊर्जा भेटते. अफर्मेशन दिलेलं पाणी असते ना, त्याच्यापासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा भेटते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा जाते ना ते, तर आपल्या इच्छित मार्गाकडं आपल्याला नेण्यासाठी ते मार्गदर्शन करत असते. तर ही वॉटर टेक्निक ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे मंडळी. त्यामध्ये ना व्हाईस देत आहे कारण बाहेर खूप आवाज येत आहे त्याच्यामुळं. पाणी पिऊ शकतो. तर आपण असं करून बघा, तुम्हाला खूप छान असं रिझल्ट येऊ शकतो. तुमची जी पण इच्छा असेल ना, ती त्या पाण्याला सांगा. तुम्ही पॉझिटिव्हिटीने सांगा, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आता माझ्या तुम्हाला सांगणारच, आता पुढच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे मंडळी. आता आपण काय केली, आपल्या ज्या पण इच्छा असेल ना, आपण त्या बॉटलवर लिहून ठेवायच्या, त्या कागदावरती कागद चिपकून द्यायचं, बॉटलवरती बोलायचे, बॉटलमध्ये बोलायचे असतात आणि ते पाणी आपण प्यायचं, पुन्हा परत ठेवून द्यायचं. तर म्हणजे कसं, ते जेव्हा पाणी पितो ना आपण, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते पाणी जेव्हा पितो ना, तर ते सकारात्मक विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतात आणि ते पाणी पिल्यानं आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या बी वस्तू असतील, ज्या गोष्टी असतील किंवा जे पण तुम्हाला जी पण इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे वॉटर, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक पाणी हे आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतो. म्हणजे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या मार्गाकडं नेत असतं. म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड म्हणजे चांगली बुद्धी येते आपल्याला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये रसायन चांगलं घडायला सुरुवात होते. तर ते चांगल्या जे पेशी असतात ना आपल्या शरीरात, ते पेशीपर्यंत पाणी जे जाते की नाही आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे आपल्याला एकदम छान वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटतं. आपली पण कारण 70% पाणी आहे. तुम्ही जे पण बोलसाल पाण्याला आपण जसं देसाल ते पाणी पिसाल, तुमच्या लाईफमध्ये एकदम चेंज होणे बदल होईल. तर सकारात्मक राहा, पॉझिटिव्हिटीने बोला आणि तुम्ही करून बघा. मला तर खूप साऱ्या अशा मी नेहमी करत असते हे टेक्निक, मला खूप चांगला फायदा झालेला आहे. आता तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ दाखवणार आहे मी बॉटलवर कसं आपण सकारात्मक नोट्स लिहून ते कसं पाणी आपण पिऊ शकतो, ती तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. तर ठीक आहे मंडळी, तुम्ही टेक्निक करून बघा. तुम्हाला जर याचा रिझल्ट आलेला असेल तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच मी पुढे करा. आता हे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे माझ्या भाषेमध्ये मी सांगते तुम्हाला. मी घराची मुलीच आहे मंडळी, पण मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकलेली आहे. त्याच्या आधारे मी माझ्या लाईफमध्ये खूप मोठ्या गोष्टी ह्या अचीव केलेल्या आहेत आणि मी माझ्या
साध्या भाषेने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला पण समजायला पाहिजे. आता काहींना समजत असतं, काहींना आता जे माझ्यासाठी जे मुली असतील, मैत्रिणी असतील माझ्या, काहींना लॉ पॉलिटिक्सची भाषा नाही समजत, ते खूप भारी भाषा बोलतात ना कोणी कोणी, तर ती नाही कळत. त्याच्यामुळे तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना कळत नसेल तर ते मला सांगायचं नसतं कमेंटमध्ये, मी अजून काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.